वा, तुझी स्टोरी म्हणजे एकदम फिल्मी स्टोरी आहे की. ए प्लीज, मला ना वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलणार आहेस. म्हणून एक सांगू, तुझं राजवीर मोहिते पाटलांशी लग्न झालं ना, ते एक चांगलंच झालं. खूप बरं वाटलं ऐकून. अरे बापरे, काय ग, काय झालं? अरे एक अर्जंट कॉल करायचा राहिला. सरळ सांग ना नवऱ्याला फोन करायचंय म्हणून. मी आले 2 मिनिटात आले. ए माझा हाय सांग त्यांना. हो हो, नक्की नक्की. चला. हॅलो, मनवा 7वा फोन आहे माझा. आय एम सो सॉरी. माझा फोन इथे आतमध्ये होता आणि मी बाहेर होते. ओके. नाही, नॉट ओके. का? मग काय, गेल्यापासून एक फोन नाही केलाय, मेसेज नाही केलाय. एवढ्यात विसरलात बायकोला? पण आता मी फोन केला तर तुम्ही किती वेळ लावला मनवा फोन उचलायला? नाही, आता तो विषय जाऊ देत. मला तुम्ही आधी सांगा, तुम्ही जेवलात? नाही जेवलो नाही, पण खाल्लो थोडं. हे बघा, हे असं असतं तुमचं. मी तुम्हाला सांगितलं ना, वेळच्या वेळी खात जा. असं जेवणाकडे दुर्लक्ष नाही करायचं. दुर्लक्ष वगैरे नाही केलं, पण म्हणजे पण मी काही नाही, मी अजिबात ऐकून घेणार नाहीये. आता मी परत आले ना की मी रोज तुम्हाला डबा देणार आहे. मग घरचं जेवणच घेऊन जायचं. आणि विसरू नका, तुम्ही आत्ताच तापातनं उठलाय, त्यामुळे बाहेरचं खाणं एकदम बंद. ओके? ठीक आहे, मग या उद्या आणि द्या मला टिफिन. उद्या? आत्ताच तुम्ही म्हणाला ना मला टिफिन घेतल्याशिवाय ऑफिसला नाही जाऊ देणार. मग या उद्या आणि द्या टिफिन. प्रॉब्लेम काय? उद्या कसं जमणार? का शक्य नाही? भेटला ना आता सगळ्यांना, या मग आता. असं नाही, पण आई बाबांना नाही आवडणार. आय मीन, त्यांना पण माझी खूप आठवण येते ना. अच्छा, माझी आठवण नाही येत मग तुम्हाला? नाही येत ना? नाही, तुमची आठवण कशाला येईल? हो, मस्करी केली तुमची. मला पण तुमची खूप 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 आठवण येते. इनफॅक्ट तुम्हाला माहितीये, आता निशिकांत घरी आलेला ना, सो आम्ही सतत तुमच्याबद्दलच बोलत होतो. आणि तो तर इतका इम्प्रेस्ड आहे ना तुमच्यावर. ऍक्च्युली कसं आहे, मी आणि निशिकांत खूप लहानपणीचे फ्रेंड्स होत ना. सो म्हणजे अगदी शाळेपासून आम्ही एकत्र होत. सो तो नेहमी पहिला यायचा आणि मी सेकंड यायची. सो आमची सारखी भांडणं व्हायची. तुम्हाला नेहमी चिडवायचा की अरे माझे मार्क्स जास्त आहेत, तुझे मार्क्स कमी आहेत. आणि आता फायनल त्यांनी IPS ची एक्झाम दिली आहे. तसं एकदाचा IPS तर झाला ना तर खरंच बरं होईल. कारण तो इतका मेहनती आहे ना, म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार. खूप मेहनत घेतो तो, खूप अभ्यासू आहे. हॅलो हॅलो, कट झालं. थोडं कामात आहे, नंतर बोलतो. तू काय डोक्यावरती पडलीस का? केवढा आवाज? तुला दिसत नाहीये मी प्रॅक्टिस करते ते? कसली प्रॅक्टिस? परवा माझ्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन आहे, मला प्रॅक्टिस करायची आहे. अगं माझी एक्झाम आहे, मला डिस्टर्ब होत आहे. केवढा तो आवाज? असू दे, मला थोडा वेळ प्रॅक्टिस करायची आहे. अगं तुझ्या बेडरूम मध्ये जाऊन कर ना प्रॅक्टिस. माझी एक्झाम आहे, मला डिस्टर्ब होत आहे. मला इथेच करायची आहे प्रॅक्टिस. तुला काही प्रॉब्लेम आहे? दे इकडे. मनू, तुला गाजराचा हलवा खूप आवडतो ना, म्हणून बाबांना खास पाठवलं होतं मी बाजारात. किती छान मिळालेत बघ गाजर. मन्या, तुझ्याशी बोलतेय, लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी, काय म्हणालीस? काय झालं? राजवीरचा फोन आला नाही का पोचल्याचा? नाही, झालं मगाशी बोलणं. मग कसला विचार करतेस?
अगं काय नाही, मगाशी अर्धवटच बोलणं झालं ना, म्हणून जरा मग त्यात काय, तू कर की फोन त्यांना. मी केला होता पण मग त्यांनी कट केला. हा, ते खूप दिवसानंतर गेलेत ना ऑफिसला, कामात असतील. त्यांच्यासारखा थोड्या वेळात आला नाही तर तू कर, त्यात काय एवढं. हा, बरं ऐक ना, मी बाकीची तयारी करायला घेते. तुझं तेवढं काम झालं ना की आत आणून दे मला. ठीक. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला दिसत नाही का मी प्रॅक्टिस करते ते? मग जा कॉलेजमध्ये आणि कर तिकडे प्रॅक्टिस. माझी एक्झाम आहे नंदा. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? परवा माझं कॉम्पिटिशन आहे, माझा अजून पूर्ण डान्स सेट व्हायचा आहे. अगं तुझा डान्स महत्वाचा की माझी एक्झाम? जा ना कॉलेजमध्ये आणि कर ना प्रॅक्टिस, तुला हवी तेवढी. काय चाललंय? काय चाललंय? काय मूर्खपणा आहे? दादा मी इथे डान्स प्रॅक्टिस करते तर हा मध्ये एक मिनिट थांब नंदा. दादा माझी एक्झाम आहे, मी अभ्यास करतोय आणि गाणी लावून इथे नाचते. तूच सांग. काही नाही दादा, हा अभ्यासाच्या नावाखाली ना फक्त टाइमपास करतो. ए नंदा, तू काही काय बोलतेस? मी टाइमपास करतोय. हो, तू किती अभ्यास करतोस ते सांग, मला माहितीये. हा, स्वतःला अक्कल नाही अभ्यास करायची आणि मी अभ्यास करतो तर मला करू देत एक नाही. मिनिट, तू अभ्यास करू ना किती दिवे लावतोस ते मला माहिती. मी अभ्यास करतो, मी तुझ्यासारखा नाहीये. मला अभ्यास जमतो कारण तुला एक शब्दही काढायचा नाही तोंडातून आता. एक शब्द जरी काढला ना, या घरात म्युझिक कायमचं बंद करेन मी. दादा अरे खरंच मी एक्झाम. कधी फ्री व्हाल? कधी फ्री व्हाल? वेडा आहेस का तू? घाबरले ना मी. अगं तू घाबरावं म्हणून तर केलं मी. डोकं नको खावा माझा, आतमध्ये जा जा. ठीक आहे, जातो मी. नितीश, ये ना बस, आपण गप्पा मारूया. कशाला? जो डोकं खातो ना मी. जातो. असं काय, बस ना. ठीक आहे, प्लीज म्हण आधी. प्लीज बस ना, आपण गप्पा मारूया. आता सॉरी म्हण. ओके सॉरी. मी अगं मस्करी केली मी तुझी. हो ग माझे तायडे. लगेच सॉरी म्हणते. चल चल ये बस. बोल. काय मग, कसा होता दिवस? मस्त. तायडे, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते. गेल्या 20 वर्षात तू मला आज पहिल्यांदा विचारलंय कसा होता दिवस. तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना? असं काय करतो, मी सहज विचारू नाही शकत का? विचार ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही, विचार. सांग ना, म्हणजे कसा होता दिवस आज? काय केलं ऑफिस मध्ये? आज 2 क्लायंट मीटिंग होत्या, मग त्याच्यानंतर मी सेल्स डिपार्टमेंट मध्ये काम केलं. आणि अजून काय केलं? आणि तायडे, मी आज ना चीज पावभाजी खाल्ली. मस्त लागते यार. छान. अजून? हा, चीज पावभाजी खाल्ल्यानंतर मी कोल्ड कॉफी पेलो. वा. कोल्ड कॉफी ठीक आहे, ऑफिस मध्ये काय केलं असं विचारते मी. अच्छा अच्छा अच्छा, आलं माझ्या लक्षात. गेल्या 20 वर्षात तू मला काय केलंस आज दिवसभरात, ऑफिस मध्ये काय झालं का विचारतेस? सांग ना प्लीज, काय झालं ऑफिस मध्ये आज? काय नाही ग, आज राजवीर सर आले होते, मला भेटले सुद्धा. सर काय म्हणतोस तू? मग ते जीजू वगैरे घरी ठीक आहे,
ऑफिस मध्ये त्यांना सरच म्हणावं लागणार ना. ओके सो काय काय म्हणाले म्हणजे काय नाही, दिवसभर आज ते बिझी होते. मला दुपारनंतर दिसले सुद्धा नाहीत ते. खूप बिझी होते का? खूप बिझी. तायडे, अगं ऑफिसवरून मला आठवलं, मला 2 अर्जंट मेल करायचे. मी ते करतो, फ्रेश होतो, मग आपण निवांत बसून गप्पा मार. हा चालेल. ऑफिस बद्दल एवढंच विचारायचं होतं ना. जा ना. आज खूप बिझी होता ना तुम्ही, थकला असाल. पण फ्री झाल्यानंतर नक्की कॉल करा, मी वाट बघते. कुठं निघालास राजवीर? तुझ्याकडेच येत होतो. आत्ता माझी आठवण झाली का? नाही, सॉरी. ऍक्च्युली दिवसभर खूप कामं होती आणि आल्यानंतर पण सगळे फोन कॉल चालू होते. पण ते जाऊ दे. औषधं घेतलीस तू? हे बघ, तू आता मला औषधं घेतलीस की नाही, वेळेवर जेव, हे सांगायची काही गरज नाही. का? अरे माझी नासून आली आहे माझी काळजी करायला. ती मला विचारते. दुपारी तिने फोन करून विचारलं जेवलात की नाही. अरे आत्ता सुद्धा 10 मिनिटापूर्वी तिचा फोन आला होता. राजवीर, एक विचारलं तर सांगशील? मगाशी यश आणि नंदावर एवढा का चिडलास? नाही, काय नाही माई. तू जाऊ दे ना तो विषय. तुझं खूप उशीर झाला. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का चिडलास त्या दोघांवर? राजवीर, अरे काय झालंय? अरे काय एवढी चिडचिड होते तुझी? मनवा नाहीये म्हणून का काही वेगळं कारण आहे? नाही, असं काही नाहीये. तुझा झोप आता, मी पण झोपतो. आपण उद्या बोलू. गुड नाईट. आज खूप बिझी होता ना तुम्ही, थकला असाल. पण फ्री झाल्यानंतर नक्की कॉल करा, मी वाट बघते. माई तर माझी एवढी काळजी घेतात. खूप 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 चांगल्या आहेत त्या. म्हणजे मला काय हवं काय नको सगळं माई बघतात. आणि तो यश आहे ना, यश, त्याला बघून तर मला नेहमी नितेशची आठवण येते. सेम टू सेम तसाच आहे. किती बोलताय तुम्ही? माझे हिशोब चुकताय तिथे. नितेश, मला सांग, आयुष्यात तुझा हिशोब कधी बरोबर येतो? हा? बाबा, प्लीज तू माझी मदत कर ना. कशाला? अगं मगासपासून कॅल्क्युलेशन करतोय पण काही जमतच नाहीये. अर्धा तास झाला. प्लीज प्लीज मदत कर ना. ए प्लीज आता नको प्लीज. तसंही तुम्ही इथे गप्पा मारतच बसलात ना, मग कर ना जरा मदत. नितेश प्लीज. चला Please पुढे आता. हातातली Please. कामं सगळी ठेवून द्या आणि गाजराचा हलवा खा. अरे वा, वाव, गाजराचा हलवा, क्या बात आहे. किती दिवसांनी खाणार आहे. तुझी लाडकी लेक आली आहे ना. अच्छा, म्हणजे ताई आली कीच आपल्याला चांगलं खायला मिळणार. हा. हो? आगाऊपणा पुरे. हा, जे दिलंय ते सुद्धा काढून घे हातात. म्हणे आई मला नको, तुम्ही खाऊन घ्या. असं काय करते? सगळं तुझ्यासाठी केलंय, घे. अनु बेटा, मस्त झालाय, खा ना. नाही खरंच नको. तू असं कर, तू फ्रीज मध्ये ठेवून दे, मी उद्या खाते. आई तुला कळत नाहीये का? कोणाला तरी नवऱ्याची खूप आठवण येते. काही खावंसच वाटत नाहीये. आई तू एक काम कर, तू मला आण. मी खातो ना. मी नाही खाणार तर मग कोण खाणार? ए प्लीज, आई याला काही नाही द्यायचंय आणि मला काही आठवण वगैरे येत नाही. ओके, काही बोलतो? आता 10 तासांपूर्वी आम्ही एकत्र होतो. हो, मग हे राजवीर जिजूंची शपथ. आई सांग ना याला. नितीश, माझ्या लेकीला अजिबात चिडवायचं नाही, आधीच सांगून ठेवते.
बघ ना ते किती बिचारे हिरमुसले नवऱ्याच्या आठवणीत. शंभर वर्ष आयुष्य. अगं बघतेस काय, पळ घे फोन. मी आलेच. हवाय का अजून? निश्चितचा कॉल. हॅलो. तुझी सवय काय अजून गेली नाही ना? अगं किती वेळ फोन उचलायला. अरे सॉरी, मी जरा कामात होते. ए ग बस हा. काही काम वगैरे नसतील तुला. आणि तसंही माहेरी आल्यावर काकू काय तुला काम करू देणार नाहीत, मला माहितीये ना. बरं ते जाऊ दे, जेवण झाली का तुमची? हो. बरं उद्याचं लक्षात आहे ना तुझ्या? उद्याचं काय? वाटलंच होतं मला तू विसरणार, म्हणून आठवण करून द्यायला फोन केलाय मी. काय म्हणवा. उद्याचं काय? अगं असं काय करतेस? उद्या माझ्या आईच्या हातचं कुळथाचं पिठलं आणि भाकरी खायला येणारच तू माझ्या घरी. ऐक ना, उद्या नको, आपण नंतर कधीतरी जाऊ. तुझं नंतर कधी येणार नाही मला माहितीये, त्यामुळे तू उद्या यायचंच म्हणजे यायचंच. अगं असं काय करतेस? मी आईला सांगितलंय तसं. नाही अरे प्लीज, उद्या नको प्लीज. मी उद्या 8 वाजता तुला न्यायला येतो, तू तयार राहा. ऐक ना, आपण नंतर बोलूया. नंतर नाही, आत्ता सांगतोय. उद्या 8 वाजता तयार राहा, मी तुला न्यायला येतोय. दॅट्स इट. ओके ओके, मी नंतर बोलते तुझ्याशी. अरे याचा फोन का स्विच ऑफ येतोय? रागवले असतील का हे? माईंना करू का फोन? नाही नको, त्या झोपल्या असतील. हा, काकूंना करून बघते. मनवाचा फोन? जाऊ दे, मी कशाला उचलू. नको बाई, पुन्हा उचललं नाही तर 4 शब्द मलाच ऐकून घ्यावे लागतील. हॅलो. हा मनवा, काय ग, तुला कशी काय माझी आठवण झाली? काकू सॉरी, खूप लेट फोन केला तुम्हाला. नाही नाही ठीक आहे ग, सॉरी काय, तुझ्यासाठी सगळं माफ आहे घरामध्ये. बोल. ऍक्च्युली माझं तुमच्याकडे काम होतं. तुझं माझ्याकडे काम होतं? आश्चर्यच आहे. नाही, काम म्हणजे तिथे राजवीर आहेत का तुमच्या आजूबाजूला? नाही ग, राजवीर नाही इथे. पण तू माझ्या मोबाईलवर का फोन केलास? काय प्रॉब्लेम झालाय का? काही भांडण वगैरे झाली का तुमच्यात? नाही नाही, तसं काही नाहीये. त्यांचा फोन लागत नाहीये ना, म्हणून मी तुमच्या मोबाईलवर फोन केला. खरं ना? का खरंच भांडण झाली तुमच्यात? नाही काकू, खरंच भांडण वगैरे काही नाही. त्यांचा फोन लागत नाहीये. तुम्ही प्लीज त्यांना देता का फोन? हा, देते मी फोन. ऍक्च्युली एवढ्या रात्री मी कोणाचे फोन घेत नाही आणि कोणाचं काम तर अजिबात करत नाही. पण तुला कोण नाही म्हणणार बाई, तू मालकीणेस या घरची. तू फोन चालू ठेव. हा, मी देते राजवीरकडे. हा. थांबत देते फोन. हा ओके. राजवीर, येऊ का? काय?
राजवीर, मनवाचा फोन आहे. तुझ्या फोनवर? हो. हॅलो. माझ्याशी बोलायचं असेल तर माझ्या फोनवर फोन करायचा. अहो पण तुमचा फोन स्विच ऑफ आहे म्हणून मी. उद्या बोलू. गुड नाईट. हॅलो. हे काय झालं पण बोलून? आणि तुझा फोन का नाही लागत आहे? मनवात असं म्हणाली मला म्हणून विचारते. काय झालं राजवीर, सगळं ठीक आहे ना? नाही, मी सहजच विचारलं. येते मी. हं. हॅलो. अहो मोहना, कुठे आहात तुम्ही? कोण बोलते काय? कोण बोलते? मी बोलते, रंजू, बायको तुमची. तुम्हाला ना एक गुड न्यूज सांगायची होती म्हणून राव वगैरे. गप्पा बसावं. गुड न्यूज म्हणजे ती गुड न्यूज नाही, लगेच फाजीलपणा बंद करा. मी काय सांगते ते ऐका. मनवा आणि राजवीरचं भांडण झालंय बहुतेक. कशामुळे ते मला माहिती नाही. वातावरण चांगलं तापलंय. बघा, तुम्हाला जे जमलं नाही ना ते मी करून दाखवते. बघा तुम्ही. आता कसली काम आहेत तुम्हाला? ठेवा फोन. काम आहेत म्हणजे काम. मनवा आणि राजवीरचं भांडण तर मज्जा येणार आहे. मम्मा, अगं काय झालंय? राजाराणीचं भांडण. असे का वागतात राजवीर? रागवले असतील का? नाही नाही, ते माझ्यावर नाही रागवणार. पण मग रागवले नसतील तर असं का बोलले माझ्याशी? खूप बिझी होते ना आज, दमले असतील म्हणून कदाचित चिडचिड होत असेल. पण काकू तर घरातलेच आहेत, मग त्यांच्या फोनवर कॉल केला म्हणून असे का रिॲक्ट झाले?